तुम्हारी लाड़की भाई क्या करने वाला है? राज्यातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांच्या 11,150 ग्रंथालयांच्या प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी आज हे धरणे उपोषण होत आहे। यासाठी 2012 पासून आमचे वर्ग बदल नाही आहे, 2012 पासून नवीन वाचनालयाला शासन मान्यता नाही आहे, त्याकरिता सुद्धा हे उपोषण आहे। आणि आमचे रेग्युलर जे अनुदान असतं, नियमित अनुदान जे असतं ते 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। अद्यापही 3 सप्टेंबरला GR निघूनही निधी वितरणाचा आदेश निघूनही आम्हाला अद्याप आमच्या पदरात ते अनुदान पडलेलं नाही। त्यामुळे आता येणारे सण आहे, दसरा दिवाळी येत आहे, आम्हाला पैसे कधी मिळतील त्याबद्दल कुठलाही खुलासा शासनाकडून झालेला नाही। फक्त लवकरच देऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आमचे विधिमंडळामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही यांना 40% अनुदान वाढ देऊ, आचारसंहितेपूर्वी देऊ, हे वारंवार सांगितले आहे। त्याचीच अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन आहे। जे आमच्या मागण्या खूपच आहेत, वेतन श्रेणी पाहिजे, अनुदान 3 पट वाढ पाहिजे, परंतु शासनाने जाहीर केले तेवढं तरी आम्हाला मिळावं याकरता इशारा आंदोलन आहे आणि आम्ही हे घेतल्याशिवाय या टोकून उठणार नाही। एकनाथ शिंदे साहब से कोई अपील करना चाहेंगे आप? एकनाथ शिंदे साहब एक महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं और उनके तरफ भी हमारा निवेदन गया है। बाकी सब आमदार मंत्रीगण को निवेदन दिया गया है। उन्होंने ये महाराष्ट्र के स्वतंत्र महाराष्ट्र के लिए, वाचन के संस्कृति के लिए जल्दी के जल्दी हमारा जो डिमांड्स है वो पूरी करना चाहिए, ऐसा मैं उनको आह्वान करता हूँ। पूर्ण नाम सांगा तुमचं? मेरा नाम गुलाबराव अप्पाराव मगर है, जिल्हा ग्रंथालय संघ सचिव। आमच्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचारी वेतन वाढ आणि शिवाय गेल्या 2012 पासून आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत आणि शासन स्तरावरती त्याच्या विधिमंडळामध्ये त्याची चर्चासुद्धा झालेली आहे। आणि जी चर्चा विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात झालेली आहे, त्या सभागृहातल्या दोन्ही मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की लवकरच तुमचा प्रश्न मार्गी काढू आणि या अधिवेशनात तुमच्याला देखील मागण्या मान्य करू, परंतु अद्यापही मागण्या मान्य झाल्या नाही। म्हणून संपूर्ण सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या वतीनं एक निवेदन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित या खात्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनाही सुद्धा दिलेलं आहे। आणि या सर्वांनी सुद्धा आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी आश्वासित केलं होतं आणि आश्वासित करून सुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत जर कधी आपण सगळ्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही उपोषणाला बसू म्हणून पूर्व सूचना गेल्या 1 महिन्यापासून पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी आणि संघटना देत आहे। परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं असं यावरून दिसतं। आणि म्हणून आम्ही उपोषण करणारे माणसं नाही, आम्ही ज्ञानगर्जनेचे उपासक आहोत। आम्ही ज्ञानगर्जना करतो आणि गावातील वाचनालय हे केंद्रबिंदू आहे। प्रत्येक गावातलं वाचनालय हे केंद्रबिंदू झालेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याकडे लक्षवेधी करावी आणि तात्काळ आमच्या मागण्या मंजूर कराव्या अशी त्यांच्याकडे विनंती। मंत्र्याकडे एक दिवसापासून मंत्र्याकडे प्रत्येक जिल्हा ग्रंथालय निवेदन देतात, वेळोवेळी आश्वासन देतात की आम्ही करतो पण काही अजूनपर्यंत काही होत नाही आहे। हे गेले 5-10 वर्षापासून असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रंथालयातले कर्मचारी लोक, ग्रंथालय सगळे लोक खूप अडचणीत आलेले आहेत। प्रत्येक वेळेस प्रत्येक जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व लोक निवेदन करतात, त्यांना देतात, भेटतात, पण काही व्हायला तयार नाही। आताही सुद्धा आचारसंहिता लागायच्या तयारीत आहे, आश्वासन देऊन सुद्धा काही होत नाही। म्हणून आता आम्ही सगळे मराठवाडा विभागाचा सगळे पदाधिकारी येथे उपोषणाला बसलो आहोत। आता तरी शासनाने आमच्यावर ही मेहरबान करावी अशी विनंती करतो।